पण इथं द्रौपदी निस्सहाय्यपणे, आता मी काही करू शकत नाही, हे मधुसूदन, हे गोविंद, हे कृष्ण, सगळं काही तुमच्या हातात आहे, अशा निस्सहायतेच्या भावनेपर्यंत पोचून जोपर्यंत आपण भगवंताला बोलवत नाही तोपर्यंत भगवान, आता ते सगळे बघत होते ना, ते तर परम भगवान आहेत, ते त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सगळं माहिती होतं, पण ते तोपर्यंत द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी आले नाहीत जोपर्यंत तिने भगवंताला आवाहन केलं नाही तिचं रक्षण करण्यासाठी. आणि ज्या क्षणी तिने आवाहन केलं, सद्य त्वरित ततः सद्य विमुच्येत, भगवंताने येऊन तिला त्वरित तिची रक्षा केली, तिच्या संकटापासून तिला वाचवलं. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. प्रथम स्कंद प्रथम अध्यायाच्या 14व्या श्लोकावर आपण चर्चा करणार आहोत. आणि मागच्या श्लोकात आपण बघितलं की कशा प्रकारे शौनकादी मुनिगणांनी सूत गोस्वामींना प्रार्थना केली आणि ते म्हणाले की श्रवणोत्सुकता हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठीची पहिली योग्यता आहे. श्रवणोत्सुक असणं का आवश्यक आहे आणि एका प्रामाणिक वक्त्यापर्यंत अशी जिज्ञासा केल्याने भगवंताप्रती असलेलं ज्ञान, तत्त्व, आध्यात्मिक ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होतं ह्याच्यावर आपण मागच्या श्लोकात चर्चा केली. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे आणि ह्या श्लोकात भगवंताच्या नामाचं महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी परत एकदा आपणास कळकळीची विनंती आहे की जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा आणि या व्हिडिओजला भरपूर लाईक आणि शेअर करा. आपल्या मित्र आप्तेष्टांना, परिचितांना देखील चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी प्रेरित करा. भागवतवाणी मराठी भाषेतून भागवताचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे भावार्थ आपल्यासमोर ठेवत आहे आणि आजच्या काळाची ही गरज असल्याकारणाने आपणास विनंती आहे की आम्हाला आपल्या तमाम मराठी बांधवांपर्यंत पोचण्यासाठी सहायता करा. तर प्रारंभ करूया आजच्या व्हिडिओला. प्रथम स्कंद प्रथम अध्याय श्लोक क्रमांक 14 याचं उच्चारण अशा प्रकारे होतं. आपन्नः संस्कृतिं घोराम यन्नाम विवशो गृणन् ततः सद्यो विमुच्येत यद्बिभेति स्वयं भयम. आपन्नः जो प्राप्त झालेला आहे, संस्कृतीम संसार आणि घोराम अतिशय घोर, हा संसार आपण प्राप्त केला आहे. असं का म्हणलं गेलं की संसार आपण प्राप्त केला आहे? बरं, संसाराचा अर्थ काय हे पहिल्यांदा समजून घेऊयात. संसाराचा अर्थ होतो जन्म मृत्यूचं चक्र. जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या 4 जी दुःख आहेत आपल्याला हे प्राप्त होतात कारण का आपण जन्म आणि मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहोत. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. कोणी कितीही प्रयास केला तरी तो पूर्णपणे अमर कधीच होऊ शकत नाही. हिरण्यकश्यपू खूप चतुर होता. त्यांनी खूप काही चातुर्याने ब्रह्माजींकडे अमरत्वाचं वरदान मागितलं. सर्वप्रथम तर त्यांनी सरळ सरळ म्हटलं ब्रह्माजींना की तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाले आहात, माझ्या तपस्येने मला वरदान पाहिजे अमरत्वाचं. ब्रह्मा म्हणले मी स्वतःच अमर नाही आहे तर तुला कुठून अमरत्वाचं वरदान देऊ. मग त्यांनी चातुर्याने असं वरदान मागितलं की जणू काही त्याला मारणं आता अशक्य आहे. पण तरीही भगवान जे आहेत ते सगळ्या चतुरांचे सुद्धा चतुर आहेत आणि त्यांनी बरोबर हिरण्यकश्यपूचा वध केला. तर अशा प्रकारे कोणीही अमर असू शकत नाही. जन्म घेतलाय तर मृत्यू अटळ आहे. बरं, मृत्यूनंतर काय? तर मृत्यूनंतर सुद्धा जन्म अटळ आहे आणि हेच भगवद्गीता सांगतं. जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे आणि मृत्यूनंतर जन्म अटळ आहे. ह्यालाच चक्र म्हटलं गेलं आणि ह्या चक्राला म्हणतात संसार चक्र, संस्कृती. ही संस्कृती किंवा हा संसार आपण प्राप्त करतोय, आपण स्वतःच्या कर्माने प्राप्त करतोय. कोणी आपल्याला मुद्दामून दिलेलं नाही आहे. हे आपण स्वतः चूज केलं आहे, प्राप्त केलं आहे. हे कशामुळे प्राप्त झालं आहे तर सांगितलं जातं कृष्णसेही जीव अनादि बहिर्मुख अतएव माया तार देई संसार दुःख. आपण जेव्हा भगवंतापासून बहिर्मुख होतो तेव्हा आपल्याला ह्या संसाराचं दुःख, ह्या संसार चक्राचं दुःख प्राप्त होतं. जन्माचं दुःख हे खूप घोर आहे. मातेच्या गर्भातून जन्म घेणं ही काही आनंदाची गोष्ट नाही आहे. म्हणून श्रीपाद शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे नको रे बाबा. परत आईच्या गर्भात उदरात शयन करायला लागणं ही अतिशय दुःखप्रद गोष्ट आहे. 9 महिने मातेच्या गर्भात आपल्याला जो क्लेश झाला आहे तो क्लेश असहनीय होता. तिथं जीव प्रार्थना करतो की हे भगवंता मला ह्याच्यातनं सोडव, बाहेर आल्यानंतर मी भक्ती करीन. आणि जेव्हा जन्म घेतो तेव्हा हॅपी बर्थडे टू यू चालू होतं आणि सगळं काही तो विसरून जातो. आणि म्हणून त्याला हे आठवण करून देणं आवश्यक आहे. ह्यासाठी
भगवान, भक्त आणि भक्ती ह्या जगात अवस्थित आहे. हे शास्त्र जे आहेत, भागवत जे आहे ते अवस्थित आहे. कारण का आपल्याला आठवण करून देण्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे. तर आपण हा संसार कसा प्राप्त केला? भगवंतांपासून बहिर्मुख होऊन हा संसार प्राप्त केला. जेव्हा अंतर्मुख होऊन जाऊ किंवा सन्मुख होऊन जाऊ तेव्हा या संसाराचं दुःख, या संसाराचं चक्र आपल्या मागचं सुटणार आहे. हा संसार कसा आहे तर म्हणतात घोर आहे, घोर, अतिशय त्रासदायक आहे. कुठलाही व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर, कुठलाही जीव हा सुखी नाही. लोकांना कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे खूप धन असेल तर आपण सुखी होऊ, पण भागवत सांगतं की नित्यार्थी देन वित्तेन. वास्तविक रूपाने व्यक्तीला जर का नित्य रूपाने दुःख देणारी कुठली गोष्ट असेल तर ते आहे वित्त, तो आहे पैसा. ज्याच्याकडे नाही आहे त्याला दुःख आहेच, ज्याच्याकडे आहे त्याला खूप जास्त दुःख आहे. त्यामुळे भौतिक सगळ्या ऐश्वर्याने आपण सुखी होऊ ही संकल्पनाच मुळीत माया आहे. आणि ही 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 संकल्पना, ही चुकीची संकल्पना जी आहे त्याच्यामुळेच आपण जास्त आणखीन दुःखात जात जातो. हा असा घोर संसार प्राप्त केल्यानंतर यन नाम विवशो गृणन, एखाद्याने जर का भगवंताच्या नावाचं विवश रूपाने उच्चारण केलं, विवश होऊन, प्रेमाने नाही म्हटलं गेलं आहे. असं आपण म्हणतो ना, हरिनाम करायला किंवा नामोच्चारण करायला मन स्थिर पाहिजे, एकाग्र पाहिजे, एका ठिकाणी बसून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. नाही, जर आपण विवश अवस्थेत जरी असो, मन विचलित असेल, अतिशय त्रस्त असेल, संकटात असेल, विचलित होऊन जरी स्वतःला संरक्षणाच्या प्रार्थनेने भगवंतापुढे जरी आपण त्यांच्या नावाचं उच्चारण केलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा भगवंताच्या नावाचं उच्चारण विवश अवस्थेत जरी केलं तरी ततः सद्य विमुच्येत, तर व्यक्ती त्वरित त्याच्या मोचनाचा मार्ग त्याच्यापुढे प्रशस्त होतो. मोचनाचा मार्ग म्हणजे या त्रासातनं, या संकटातनं मुक्त होण्याचा मार्ग त्याच्यापुढे प्रशस्त होतो. ततः सद्य, त्वरित, काही वेळ लागत नाही, फक्त त्यांनी भगवंताचं नाव घ्यायची खोटी. बघा, द्रौपदीचं वस्त्रहरण त्या सभेत होत होतं. दुःशासनाने द्रौपदीला ओढून आणलं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा आदेश दुर्योधनाने दिला. द्रौपदी प्रत्येक तिथं बसलेल्या थोरा पुरुषांकडे गेली. तिथं पितामह भीष्म होते, धृतराष्ट्र होते, कृपाचार्य होते, काही मोठे मोठे आचार्यगण तिथं बसलेले होते आणि त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करत होती. आणि ते सगळं नीती धर्माचा, नीतीशास्त्राचा आधार घेऊन सांगत होते की आम्ही याच्यात काही करू शकत नाही. तिने स्वतः खूप प्रयास केला, पण काही होऊ शकलं नाही. शेवटी जेव्हा तिचे सगळे प्रयास विफल झाले, ती असहाय्य झाली, त्यानंतर आणि जेव्हा दुःशासन तिला निर्वस्त्र करण्यासाठी तिची साडी ओढत होता, तेव्हा ती हात वर करून भगवंताला पुकारत होती, भगवंताच्या नावाचं उच्चारण करत होती. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हात वर करणं म्हणजे संपूर्ण समर्पणाचं प्रतीक आहे. हात वर करून जेव्हा आपण भगवंताच्या नावाचं उच्चारण करतो तेव्हा आपण भगवंताला समर्पित होऊन त्याच्या नावाचं, किंवा असहाय्य होऊन. आता बघा, कुठल्याही स्त्रीला जर का तिचं वस्त्रहरण होत असेल तर कमीत कमी ती हाताने तरी तिचं शरीर झाकायचा प्रयत्न करेल की नाही. पण इथं द्रौपदी निस्सहाय्यपणे, आता मी काही करू शकत नाही, हे मधुसूदन, हे गोविंद, हे कृष्ण, सगळं काही तुमच्या हातात आहे, अशा निस्सहायतेच्या भावनेपर्यंत पोचून जोपर्यंत आपण भगवंताला बोलवत नाही तोपर्यंत भगवान, आता ते सगळं बघत होते ना, ते तर परम भगवान आहेत, ते त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सगळं माहिती होतं. पण ते तोपर्यंत द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी आले नाहीत जोपर्यंत तिने भगवंताला आवाहन केलं नाही तिचं रक्षण करण्यासाठी. आणि ज्या क्षणी तिने आवाहन केलं, सद्य, त्वरित, ततः सद्य विमुच्येत, भगवंताने येऊन तिला त्वरित तिची रक्षा केली, तिच्या संकटापासून तिला वाचवलं. यद बिभेती स्वयं भयम, अहो ज्यांना साक्षात भयसुद्धा घाबरतो, ज्यांच्या नावाला साक्षात भयसुद्धा घाबरतो, याचा अर्थ काय की जेव्हा भगवंताच्या नावाचं उच्चारण केलं जातं तेव्हा भयसुद्धा भयभीत होऊन पळून जातो.
व्यक्ती निर्भय होतो, अभय होतो, त्याला कशाचाही भय राहत नाही. आपल्या जीवनात जे काही त्रास आहेत ना, ते कशामुळे आहेत माहिती? कारण का आपण भयभीत आहोत. आपण भयभीत आहोत. एखादा व्यक्ती जेव्हा निर्भय होतो ना, तेव्हा मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा त्याला दुःख होत नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा अभय प्राप्त होतं, तेव्हा त्याला मृत्यूला सामोरं जातं. मृत्यूसारखं घोर संकट समोर असताना सुद्धा त्याला त्रास होत नाही. तो आनंदाने हसत खेळत मृत्यूला सामोरं जातो. हे बघितलं गेलं आपण. त्यामुळे भय एक आपल्या आयुष्यातनं जर का गेलं, तर आपलं आयुष्य पूर्णपणे सुखी होईल. पूर्णपणे सुखी होईल. आणि हे भय जर का घालवायचं असेल, तर भगवंताच्या नामाची शरण घेणं हे अनिवार्य आहे. कलियुगात भगवन नामापेक्षा आणखीन दुसरं कुठलंही मोठं साधन सांगितलं गेलेलं नाही आहे. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. त्रिवार सांगितलेलं आहे. हरिनाम हरिनाम आणि हरिनाम. कलियुगात दुसरा कुठलाही उपाय नाही नाही नाही. त्यामुळे भगवंताच्या नावाचं उच्चारण करणं ही आपल्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ आहे. जसं आपण भगवंताच्या नावाचं उच्चारण करतो, तसं आपले मागील कर्म, आपल्या मागे असलेले दुःख, आपली संकटं ही सगळी निवळायला लागतात. आणि आपण आध्यात्मिक जीवनात आणखीन जोरदार प्रगती करायला लागतो. म्हणून भगवंताच्या नावाची शरण घेणं फार आवश्यक आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ पटला असेल आणि तुम्हाला अशी इच्छा होत असेल की आपण सुद्धा भगवंताच्या नावाचं उच्चारण करावं, तर ही विधी समजून घेण्याकरता अवश्य आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आम्ही तुमच्यापर्यंत वैयक्तिकरित्या पोचून तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनात स्थापित होण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मदत करू. हेच आमचं ध्येय आहे. हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि हेच आमचं मिशन आहे. प्रत्येक जीवाला आध्यात्मिक सत्य समजून देणं आणि त्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी सहायता करणं हे आमचं मिशन आहे. याच्यात कुठलीही भौतिक अपेक्षा नाही. हे तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या सगळ्या संकटांवर निरसन प्राप्त करण्यासाठी हा चॅनल भागवतवाणी मराठीतून भागवताचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर प्रस्तुत करतो. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि ते तुमच्या मनावर कुठंतरी प्रभाव टाकत असतील, तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, भरपूर लाईक आणि शेअर करा आणि प्रत्येक जीवापर्यंत हे भागवताचं शुद्ध तत्त्वज्ञान पोचवण्यासाठी आमची सहायता करा. अशी सहायता केल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला जोडून राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.